कटिंग केलेली बाही, त्यामुळे बाही चेक करून घ्यायची कधी पण फॉर्म्युलावरनं आपण जेव्हा आखून घेतो बाही तेव्हा मागं पुढे सरकतो, त्यामुळे कमी जास्त होते. म्हणजे अशा बारीक गोष्टींवर लक्ष ठेवायचं. आपले पार्ट समान आहेत का हे नेहमी लक्ष द्यायचे, म्हणजे मला ब्लाऊजला कुठं अडचण येत नाही. आता हे बघा, बाही आहे तेवढ्या कपड्यामध्ये कटिंग करून घेतलेली फॉर्म्युल्यावरून. आता बाहीचं फिटिंग घ्यायचे. बाहीचं फिटिंग आणि तिथून पुढं 1.5 इंच वाढवून घ्यायचे. 1.5 घ्या नाही तर 2 घ्या. मी 1.5 इंचच घेते कारण बाही खूप सडपातळ आहे, त्यासाठी मी 1.5 इंचच वाढवलेलं आहे. आणि इथून क्रॉस घ्यायचे. अशा पद्धतीने बाही कटिंग करून घ्यायची. आणि मेन सेंटरला आपल्याला एक असा कट करून घ्यायचा आहे कैचीने. हे बघा, बाही सगळीकडून सेम आहे माझी. आता मी बाही जोडून घेते. हा सेंटर जो आपला आपण कट करून घेतलेला आहे कैचीने. आता बाहीचा कमीचा भाग पुढच्या साईडला घ्यायचा आहे. कमीचा भाग असतो तो पुढच्या साईडला घ्यायचा. तुम्ही ह्या एका व्हिडिओमध्येच अख्खा ब्लाऊज शिकणार आहे. सगळ्या ब्लाऊज बद्दल ह्या एका व्हिडिओमध्येच तुम्हाला सगळं माहिती होणार. आता बघा, बाहीनं किंचित जसं आपण गळा खेचला ना तसंच बाही पण थोडीशी किंचित खेचून घ्यायची, अशी थोडी किंचित, जास्त नाही, हलक्या हाताने. हे बघा, म्हणजे तुमच्या बाहीचं जे माप आहे ते मुंड्याच्या मापाबरोबर बाही निघून येते. खालचा भाग आपल्याला गोल फिरवून घ्यायचा आहे आणि मग वरचा भाग असा थोडासा खेचून लावायचा आहे समान येण्यासाठी. आता धागा कटिंग नाही करायचा, दुसरी शिलाई अशी डबल पलटी घेऊन दुसरी शिलाई करून घ्यायची. शिलाईवर शिलाई डबल करून घ्यायची. हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे 1.5 इंचाची पट्टी आपल्याला फोल्ड करायची. दोन पॉईंट इतकं मी पट्टी फोल्ड केलेली. आता 1 इंचावर फोल्ड करायची. 1 किंवा 1.25 इंच घ्यायचं. आपलं बाही जितके तितकं उरलं पाहिजे कपडा. आता ब्लाऊज सव्वाचा करून घ्यायचा आहे. हा शोल्डर आणि ही बाही अशी सेम सरळ आला पाहिजे एका लाईनीमध्ये. हे बघा, एका लाईनीमध्ये हा भाग शोल्डरचा आणि बाहीचा पुन्हा एका लाईनीत आणि हा एका लाईनीत असा सरळच्या बाजूने सिलाई करून घ्यायची. सिलाई कशी आपली सरळच आली पाहिजे. ब्लाऊज बघा, असा प्लेन ब्लाऊज बसला पाहिजे, कुठं फुगे नाही, कुठं अडचण नाही. बघा, असं फिनिशिंग बसलं पाहिजे. फिटिंग करताना हे नेहमी लक्षात ठेवायचं, आपल्या इथं फुगा आलाय का, पुढं फुगा आलाय का. ब्लाऊज असा प्लेन बसला पाहिजे. हे बाहीचं वाढतं होतं माप, बाही खेचून लावली तेव्हा. आता उलट्या साईडून सिलाई करून घ्यायची. हे बघा कसं सरळ एकदम आलंय एका रेषेत. एक्स्ट्राच्या 2 सिलाई मारून घेणार आहे, फिटिंगच्या 2. जास्त सिलाई मारायची नाही.
फिटिंगसाठी मी पुढचा व्हिडिओ करणार आहे, फिटिंग कशी करायची. पण ह्या ब्लाऊजवर ना, हा ब्लाऊज मला द्यायचा आहे, त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 4 टक्सवाला ब्लाऊजला कशी फिटिंग करायची, किती माप घ्यायचे, कसं घ्यायचे हे मी दाखवणार आहे फिटिंगसाठी. कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मोठे व्हिडिओ बघायला खूप कंटाळा येतो. आणि मोठे व्हिडिओ पटकन आपल्याला एवढा वेळ नसतो बघायला, त्यामुळं टाईम जातो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्यासाठी असेच ब्लाऊजच्या टिप्स घेऊन येईन मी. हे बघा, इतकं सुंदर फिनिशिंग आले ब्लाऊजला, बघू शकता.